हेलो बच्चों, गणिताचा भाषा यूट्यूब चॅनल पे आपका स्वागत आहे। तर बघा मित्रांनो, क्वेश्चन असा दिलेला आहे, मॅथमॅटिकल लॉजिक ह्या चॅप्टरचा क्वेश्चन आहे, एक्सरसाइज 1.3 राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग। आता काही स्टेटमेंट दिलेले त्याचे आपल्याला निगेशन घ्यायचे। मग निगेशन कसे घ्यायचे बघा, सिंपल आहे। तर बघा x + 8 इज ग्रेटर दॅन 11 दिलेले और y - 3 इज इक्वल टू 6 दिलेले। तर याचं निगेशन घेताना निगेशन असं घ्यायचं, तर x + 8 ग्रेटर दॅन असेल तर त्याला लेस दॅन और इक्वल टू लिहायचं 11, और असेल तर अँड लिहायचं, और असेल तर अँड सिम्बॉलमध्ये असं लिहायचं किंवा तुम्ही वर्डमध्ये असं लिहू शकता अँड y - 3 इक्वल टू असेल तर नॉट इक्वल टू घ्यायचं। हे झालं निगेशन, सिंपल। नाव हिअर सेकंड नंबर क्वेश्चन असा दिलेला आहे बघा, 11 इज लेस दॅन 15। तर याचं निगेशन घेताना असं घ्यायचं, 11 लेस दॅनचं ग्रेटर दॅन और इक्वल टू लिहायचं 15, अँडचं ऑर सिम्बॉलमध्ये व्ही लिहू शकता और किंवा वर्डमध्ये लिहिले तरी चालेल, 25 ग्रेटर दॅनचं लेस दॅन और इक्वल टू 20 हो गया निगेशन। बघा आता, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर इफ अँड ओनली इफ इट इज अ रोम्बस। आता ह्याला थोडंसं मी साईडला एक्सप्लेन करतो, ह्या साईडला घेतो पहा। आता क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर, त्याच्यासाठी पी घेतो मी। इफ अँड ओनली इफ म्हणजे डबल इम्प्लाइज इट इज अ रोम्बस, त्याच्यासाठी क्यू घेतो। थर्ड नंबरचा क्वेश्चन इथे एक्सप्लेन करतोय, तर ह्यालाच मी असं लिहू शकतो। सुरुवातीला मी ह्याला असं लिहितो बघा, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी। आता ह्याचं निगेशन घ्यायचं आहे आपल्याला। मग निगेशन घेताना आपल्याला दोन्ही साईडवर निगेशन अप्लाय करावं लागेल। हे पहा, दोन्ही साईडवर निगेशन अप्लाय करावं लागेल। मग इज इक्वलन टू निगेशन इन द ब्रॅकेट, पी इम्प्लाइज क्यूला लिहितात असा निगेशन पी और क्यू अँड एज इट इज, क्यू इम्प्लाइज पीला लिहितात निगेशन क्यू और पी असं लिहिता येतं। आता हे निगेशन मी जर मध्ये अप्लाय केलं तर काय भेटेल बघा, निगेशन पी और क्यू अँडचं ऑर होईल निगेशन क्यू और पी इज इक्वल टू, हे निगेशन ह्या ब्रॅकेटवर अप्लाय करतो, निगेशन कॅन्सल होत असतं, पी ऑरचं अँड निगेशन क्यू, हे ऑर एज इट इज। हे निगेशन जर ब्रॅकेटमध्ये अप्लाय केलं तर निगेशन कॅन्सल, क्यू ऑरचं अँड निगेशन पी। तर हे निगेशन झालं हे डबल इम्प्लिकेशनचं, म्हणजे इफ अँड डबल इम्प्लाइजचं। आता ह्या पद्धतीने आपण ह्याला लिहूया। आता पी म्हणजे काय, फर्स्ट सेंटेन्स आहे आणि सेकंड सेंटेन्स काय आहे तर क्यू आहे, हे रोम्बसचा। आता बघा ह्याला मी लिहितोय सुरुवातीला पी म्हणजे काय, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर अँड आता निगेशन घ्यायचं, ह्याचं निगेशन घ्यायचं आहे, अँड इट इज नॉट अ रोम्बस पहा निगेशन घेतलं, ऑर मध्ये ऑर आहे मग क्यू लिहितोय पुन्हा, क्यू म्हणजे काय तर इट इज अ रोम्बस अँड आता निगेशन पी म्हणजे ह्याचं निगेशन घेतोय, क्वाड्रिलॅटरल इज नॉट कशामुळे तर तिथं निगेशन असल्यावर नॉट अ स्क्वेअर, झालं निगेशन। अशा पद्धतीने निगेशन घ्यायचं। आता त्याच्यानंतर इट इज अ कोल्ड अँड रेनिंग। आता इट इज अ कोल्ड अँड रेनिंग जर असेल तर हे पहा, इट इज कोल्ड ह्याला आपण पी म्हणूया, इथं एक्सप्लेन करतो पहा, रफ करतोय, पी घेतोय ओके, अँड रेनिंगसाठी क्यू घेतोय। ह्याच्यावर जर निगेशन अप्लाय केलं तर बघा निगेशन पी अँडचं और निगेशन क्यू होऊन जाईल। पहा आता सुरुवातीला निगेशन घ्यायचं, इट इज नॉट कोल्ड अँड असेल तर ऑर इट इज नॉट रेनिंग, झालं निगेशन। तसंच बघा आता इथं 3 सेंटेन्स आहेत 5 मध्ये, इथे एक्सप्लेन करतो बघा, सोपं आहे। इट इज अ रेनिंग ह्याच्यासाठी पी घेतोय, देन म्हणजे इम्प्लाइज, वी विल गो साठी क्यू अँड प्ले फुटबॉल ह्याच्यासाठी आर ओके। आता ह्याच्या जर निगेशन अप्लाय करायचं जर झालं तर हे पहा इथं ब्रॅकेट टाकतोय आणि ह्याच्यावर निगेशन अप्लाय करतोय। मग निगेशन ह्याचं असं असतं, निगेशन पी और निगेशन क्यू अँड आर। तर बघा निगेशन पी और हे जर निगेशनमध्ये अप्लाय केलं तर निगेशन क्यू और निगेशन आर असं भेटेल। पहा आता निगेशन पी और नाही, हे ॲज इट इज राहील, इथं निगेशन, हे निगेशन जर घेतलं निगेशन पी हे निघून गेलं और झालं, हां इथं निगेशन नाही, इथं निगेशन नाही,
इथं ॲज इट इज राहील हे क्यू अँड आर. बघा आता ह्याला असं लिहिता येईल. आता पहा निगेशन पी म्हणजे काय, तर इफ निघून जाईल, इट इज नॉट रेनिंग, इट इज नॉट रेनिंग, और क्यू येऊन जाईल, क्यू म्हणजे काय, वी विल गो, अँड आर मीन्स अँड प्ले फुटबॉल. झालं, सिंपल आहे. इट इज अ व्हेरी व्हेरी सिंपल. नाउ हियर देखो बच्चों, क्वेश्चन नंबर 6 काय दिला आहे, √2 इज अ रॅशनल नंबर. याचं काय घ्यायचं आहे, निगेशन घ्यायचं आहे. मग बघा √2 इज नॉट अ रॅशनल नंबर, निगेशन घेतलं. त्याच्यानंतर काय आहे 7 नंबरचं, ऑल नॅचरल नंबर आर होल नंबर. आता इथं पहा, ऑल असेल तर सम घ्यायचं आणि सम असेल तर ऑल घ्यायचं निगेशनमध्ये. मग ऑल दिले तर मग इथं सम घ्यायचं. सम नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर्स. परत इथं हे सिम्बॉल फॉर ऑलचा आहे आणि हा सिम्बॉल फॉर समचा आहे. तर परत इथं पण तोच चेंज करायचा, फॉर ऑल असेल तर फॉर सम असेल तर फॉर ऑल, निगेशन घेता वेळेस. मग इथं फॉर ऑल आहे, इथं काय लिहायचं मग, फॉर सम n बिलॉंग्स टू n स्क्वेअर प्लस n प्लस 2 इज नॉट डिव्हिजिबल बाय 4. लास्ट बघा, आता फॉर सम आहे तर इथं फॉर ऑल घ्यायचं, फॉर ऑल x बिलॉंग्स टू n सच दॅट x मायनस 17, इथं लेस दॅन असेल तर ग्रेटर दॅन और इक्वल टू लिहायचं 20. पहा अशा पद्धतीने निगेशन जर दिलं असेल तर निगेशन ह्या पद्धतीने सॉल्व करायचं. इट इज अ व्हेरी व्हेरी सिम्पल. अशाच पद्धतीने अजून तुम्हाला मॅथमॅटिक्सचे व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू.